हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाहीर. तर या ठिकाणी शाहीरांनी सुंदर कार्यक्रम केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ झिमन पवानच्या आवाजासाठी. मित्रांनो सुंदर शाहीर कार्यक्रम सुंदर. पण नेहमीप्रमाणे सांगतो गोवा हो आधी गावलं अहो भाड्याला का बघा जरा आमचं डाव त्याला घाम फुटला. अरे बाबा 11 वाजतील पडदा पडेल. अरे लोका पैसे देऊन आले बुवा काय तो आवरा आहे ना. तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कंपारी तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी हिला बुवा एक चुम्मा दे ना मला. बुवा तुम्हाला चुम्मा काय तुम्हाला पप्पी पण दे. पण चालला जर वास नको तो आला तर बारी राहिली बाजूला इथे चक्करून पाहिला मी पडायचो. कारण माझा पाणी बुवा साधाच आहे. मला ह्यातल्या पाण्याची सवय नाही बुवा. जर इतर जर गुरपाटलो जर गांगारलो तर जल्ला इथं बुवाला आणता कुठं परत उभा करायला. आणि म्हणून दुसरा विषय शायरीने आता काय म्हणतात ना कार्यक्रम चांगलाच केला पण बुवा अगदी पावला पावलाच पोरं फिरवता. वाजवणाऱ्यांचं पण हा म्हणजे नाचणाऱ्या महाराजांना जीवाची करतो सर्व. आणि म्हणून असू द्या मित्रांनो. चला आता काय म्हणतात ना रात्र थोडी म्हणून म्हणून ह्या हॉलच्या वाऱ्यांचा कोण म्हणतात गोवाच्या मागे लागलाय कुत्रा तो कुत्र्यासारखाच पाला लागतो. कारण ही नगरी आहे मुंबई नगरी. आणि म्हणून ही कुणासाठी थांबलेली नाही. बक्षीस आलेलं आहे शुभम योगेश नवले वायगणे नवलेवाडी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विप्लव जाधव गाव ऐनवरे आमच्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेले आहे मगाशी पण फरमाईश आले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले. जरा खाली बसा. एक महत्वाचा मुद्दा पूर्वी या ठिकाणी शाहिरांचा जो विषय आहे आणि शाहिरांनी माझ्या विषयाचं उत्तर दिलं. मी शाहीर तुम्हाला वारंवार सांगतोय मी रंगमंचावरती खोटं बोलणारा माणूस नाही. मी आज तुम्हाला पहिल्यांदा 2026 मध्ये 2019 ला मी माझा विषय चालू केला. आज 26 ला तब्बल 8 वर्षानंतर मी माझ्या विषयाची तुम्हाला बाजू सांगितली की जे माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. पण तुम्ही आज दिलेले माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा म्हणतात तेरी तेरी काय तेरीच ना तेरी बुवा तेरी जल्ली कुठं काय म्हणतात धुके कुठं इकडे सगळा बाहेर सुखी झालाय. इकडे पावसाचा नाही पत्ता तर झाला तेरी हे तरी कुठं बुवा सगळा वसाड पडलाय. आणि म्हणून शाहिरीने माझ्या विषयाचं उत्तर दिलंय ते शाहीर 100 नाही 200% चुकलेला आहे शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घासा तुम्ही म्हटलं घासून बुवा म्हणतात आम्ही दांडेवाला आमचा ताट बुवा ताटाला जो ताट झालाय त्याला नरम करायची ताकद पण राजेश बुवाची नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे बुवा तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. पण बुवा म्हणतात आज काय म्हणतात बुवा बोललाच नाही. बुवा मी बोलत नाही ना तोच बरा आहे. मी सल्ला बोलल्यावर काय होतो ना ते तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. म्हणून मी बुवा म्हणतात आज काय बुवा म्हणतात बोललाच नाही. अरे तुमच्या भावात असा चढतोय अजून तुम्हाला काय हवाय. म्हणून मी शांत आहे. विषय काय शाहिराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांचा. बघा बाबा तुम्ही फक्त घड्याळाकडे लक्ष ठेवा आणि मला तिकडनं सांगा बुवा चला पडदा पडतोय म्हणून. ऐका विषय शाहिरांचा विषय की कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व कलियुगामध्ये त्या भगवंताचं वास्तव्य कुठे आहे. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. बघा जर जमलं तर हातात धरणार द्या सोडून पाऊस तर नाही द्या बाहेर गावराव फेकून. विषय ऐका शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगामध्ये त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा जे हे राष्ट्र आहे त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगात त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा या ठिकाणी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हृदय हे कलियुगात जगन्नाथपुरी ओडिसा येथे आहे. तो कलियुगात भक्ताला सदैव निषेधापासून उत्साहित ठेवतो. आणि म्हणून जो भगवान श्रीकृष्ण तोच म्हणजे हा जगन्नाथ. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले तुमच्या विषयाचं उत्तर आहे बुवा. बघा आता पटला तर घ्या हातात आणि म्हणता ना ताट बुवा ताट नाही तुमची शाप वाट लावून टाकीन तुमचे खाट पण टाकीन टायमाला. पण विषय कसा आहे सला माणूस चांगला आहे ना माणूस लय भारी लय प्रेमळ माणूस असा माणूस कुठे भेटायचा नाही. जेवण बुवा आय लव्ह यू लय भारी माणूस ना प्यार तो होता है प्यार. विषय आहे का हा आता पण ते काय म्हटलं
आदर्श म्हणतात ठेवतो पण बारी म्हणून सांगतो बारी बारीच झाली पाहिजे. बारी संपल्यावर जाताना एका ताटात जेवायला बसू म्हणून बुवाना मोजूनच जावंच आहे. घड्याला लावून ठेवा मोजून 2 ठोकं टाकतो बुवांवर जास्त नाही. तिसरा काढतो चांगला होता पण तो परत कुठेतरी झोंबाट आमचा होईल आणि म्हणून तो विषय लावा. अरे दिली आरोणी सायंकाळी काळीच घे फाटलं माझ काळीच घे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. विषा हे पहिला ठेवला पोहडो म्हणून अरे मरताव तिथं बसायचं तर हिथं काय तिथं बसायचा इथनं धुरला उडवायचा काय तो विषय कसा आहे का. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि योगायोगाने हे पण आपलं देवेंद्र म्हणून म्हणतोय. इंद्रदेवानं काय केलं दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट नजर जल्ला बाय लय मोठा पाप. स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट डोला. आता दुसऱ्याच्या बायको डोळा ठेवला स्वतःची बायको माफ करेल काय. बरोबर ना विषय कसा आणलाय बघा. अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही गेला लाजून या चंद्र. या इंद्रदेवाचं घाणेरडं कृत्य बघून ओ म्हटल चंद्र पण लाजला म्हणून म्हणतोय अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही मग याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र. संधी पाहून कोण हा देवेंद्र हा नाही तो देवेंद्र तो इंद्र. संधी पाहून गेलाय धावून संधी पाहून गेलाय धावून वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. रूपवान पाहून सती याची बिघडून गेले निमी याची बिघडून गेले याची बिघडून गेले. संधी साधून अंधाऱ्या रात्री हा खाऊन आलय माती. हा खाऊन आलय माती हा खाऊन आलय माती. ऐकून शापा भरलाय ताप ऐकून शापा भरलाय ताप. पडली अंगाला रे छिद्र पडली अंगाला रे छिद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही दुसऱ्याची बाई ओळखली नाही याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. 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 शाहीर स्तवन सुंदर स्तवन गायलं सुंदर गण होता शाहीर. आज तुम्ही कार्यक्रम खरंच सुंदर केला पण शाहीर विषय काय महत्वाचा मुद्दा बुवा म्हणतात आज काय बुवा बोलतच नाही. शाहीर मी खरं तुम्हाला सांगतो की या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या ह्या कोकणच्या युट्यूबर्स आहेत यांच्या माध्यमातून ही लोककला अगदी कोकणातल्या प्रत्येक वाडीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. पण शाहीर विषय काय आहे आज तुम्हाला खरं सांगतो. या माझ्या आज समोर बरेचसे चांडकं लागले कॅमेरे लागले त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो की जर एखादा शाहीर या रंगमंचावरती चुकीचं बोलणार जर या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला तेव्हा साला ज्याला बोलायला येत नाही तो पण म्हणतो मी यालाच बुवा भारी करणार. ढोलकी आता 2 बाजून वाजते. बुवा चांगला बोलला तरी वाईट बुवा वाईट बोलला तरी बुवा वाईट. अरे नक्की बुवा आता बोलायचा तरी काय बरोबर आहे ना. आणि शायरी स्तवन सुंदर होता पण बुवा विषय काय तुम्ही स्तवनातलं जे शब्द तुम्ही जे गायलेत ना ते काय काय ओरिजिनल शब्द पण त्याच्यातच आहेत. माझ्या सामानाला जिव्हीच्या जिव्हा जपाव भिवा रसिक देवा. अरे माझ्या भावा तू काय म्हणतोस तू सगळं ओरिजिनल शब्द घेतलायस त्यातलं आहे ना. बरं म्हणतात आम्ही दांडेवालं तुमचा दांडा बुवा ताट आहे तुला शाप करून टाकीन बुवा म्हणून सांगतोय म्हणून कारण आपण दोघं
बघा भाऊ भाऊ जाताना वाटाण्याचं आटाण्याचं चण खाऊ आहे ना. तुम्ही घ्या पाणी ओरिजिनल बी पाणी घेतो आपला साधा. पण भावकीत करणार बक्षीस आलेलं आहे सचिन ढेबे गाव कोल्हापूर, राहुल होळकर दामणे गाव भाडुंगी दापोली या माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून विषय पण शाहीर प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलंय चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं मात्र आल्यावर सांगा. आणि म्हणून बुवा फक्त मोजून 5 मिनिटं घेतोय, जास्त टायमिंग घेत नाही. कारण बुवा मी म्हणतो आता भारी संपवतो ते आपला फक्त पोराचं होतंय. कारण कसला वनवास तुमचं सध्या झालंय जीवाचं. आणि म्हणून हा बुवांच्या गवळीची कटी हा प्यार तो होता है प्यार. हा छोटा बदला या वरचा कोंड्या. प्यार तो होता है प्यार, प्यार तो होता है प्यार. वाह हा प्यार असाच राहू द्या तुमच्या आणि आहे ना तेरी मेरी या येणी भोकात गेली तरी येणार बुवा जोडी अशीच राहू द्या. म्हणून सांगतोय नागराला म्हणून सांगतोय वारंवार भले बाजू म्हणते बाईची पण आज सध्या महाराष्ट्राचा फेमस बैल मथुर आणि बकासूर आहे ना. ज्यांचा धूर काढायचा तो त्यांचा आपण काढू. तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा मी माझ्या पद्धतीने काढतो म्हणून म्हणतोय. हा शाहिरांच्या विषय म्हणतात काय म्हणतात धुका म्हणतात होता धुका हो धुके काढला बाहेर सगळा सुके झाला आहे. पाऊस नाही म्हणून विषय ऐका गवणीचा. हो पहाटेच्या प्रहरी शोधाया श्रीहरी होते सोबतीला चंद्र तारके कधी नाही मला केले पारखे प्रेम होणे नाही तुझ्या सारखे कधी नाही मला केले पारखे प्रेम होणे नाही तुझ्या माझ्या सारखे. ही शाहीर आहे ना तुमच्या गवळीची या ठिकाणी कटिंग दिलेली आहे. पॉइंट टू बी नोटेड गोवा. घ्या हातात पेन आता बरोबर टपण्यासारखं मातून बघू नका. माझं लक्ष बरोबर आहे तुमच्यावर असं द्या. पण तुम्ही पण आमचंच आहात. तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं म्हणून. हा पुढचा विषय दुसरा विषय गातोय आणि फरमाईश पण आलेले आहेत ते आपण घेतो आणि बारी माझी या ठिकाणी संपवतोय. म्हणून अहो हा आडदांड गाडी खाली या आडदांड गडी यान करून आडी हा आडदांड गडी यान करून आडी बघा मोहात कसा फसला बघा मोहात कसा फसला. अरे विचार केलास बघ तू कसला विचार केलास बघ तू कसला लकडी लावून घरात घुसला विचार केलास सांग तू कसला लकडी लावून घरात घुसला विचार केलास बघ तू कसला लकडी लावून घरात घुसला नाही विचार केलास कसला लकडी लावून घरात घुसला. मी असून रूप सुंदरी नाही भुलला माझ्यावरी स्वप्न ठेवून माझी अधुरी स्वप्न ठेवून माझी अधुरी याला मला या दुसरीवरी असं करू नका माग लावलंस नावा असं करू नका माग लावलंस नावा सारा देवाला पहा हसला सारा देवाला पहा हसला काही विचार केलास कसला काही विचार केलास कसला
कडी लावून घरात घुसला नाही विचार केलास कसला कडी लावून घरात घुसला नाही विचार केलास कसला कडी लावून घरात घुसला नाही विचार केलास कसला कडी लावून घरात घुसला नाही विचार केलास कसला कडी लावून घरात घुसला नाही विचार केलास कसला कडी लावून घरात घुसला बक्षीस झालेले आहे रायपाटण करंजनेवाडी देवांश नवरेकर रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाणं फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची एका बोकड्यामध्ये ठेवतो की माझी बारी या ठिकाणी संपवतोय एक प्रकारची फरमाईश आलेली होती विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वाट पाहून थकली मी गाना मग लवकर जरा तू ये रे मनी धरू नको असा राग रे या राधेसाठी येशील का तू सांग बस चला गाडी जाऊ द्या पुढच्या चोंड्यात खाली बैल पडत नाही चोंडा बदला वरचा चला विषय आहे कोकणाच्या गाण्याचा विषय आहे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खान कलगी तुरा नमन कलाही महाड शिमगा भारी त्यात नाचे संकासूर हिमायाळू माती जीवाला नवी हुर हुर खेळ दापोली मंडल गडगड चिपळून मोगर संगमेश्वर अरे रत्नागिरीला जरा जापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर 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 महासह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे मागील घर महासह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे मागील घर साक्षात कर्णाचा मित्र परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर 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 पुन्हा एकदा आमच्या सुनीलजी डावल आणि संतोष दादा मांडलेकर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून ही सेवा या ठिकाणी आजची संपन्न होते उद्याचा दिवस फक्त मित्रांमध्ये आहे 21 तारखेला लाल कलरची बागडी आणि होय मित्रांनो रात्र थोडी सोंगपार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आपण वेळात वेळ काढून आजच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाहिरी शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य या कलेसाठी अगदी सदोदित समर्पित हो तुमची तब्येत सुद्धा शाहीर अगदी सुरळीत हो तब्येतीची काळजी घ्या राग नसावा लोक मात्र असावा अशा अपेक्षा ठेवतो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो बोल सिंग गणपती महाराज
गेले ना, शाहीर मनाचा मुजरा करतो. दुसऱ्या फेरीचा बुवा बुवा म्हणतो की बुवा ना काय बोललो नाही तरी बुवा म्हणतो बोलत नाही, बोललो की बोलतो. पण बुवा तुझी आज हवा गेली, बुवाची आज हवा गेली. बुवा म्हणतात बुवा चुनमा काय किंवा पप्पी सुद्धा देईल, पण म्हणतो वास आला तर हितच पडेल. बुवा खाली देऊ काय वास तुला खाली? ए बुवा खालून वास देऊ काय? बुवा 3-3 दिवस बारेबा केलेले बुवाने मग या व्यासपीठावर. मी आजच आलोय बुवा, ट्रेन मधनं आलोय झोप रेगाटून, येतो हवा मस्त वास घेत बस. आणि म्हणतात शाहिरांना उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं बुवाने चुकीचं ठरवलेलं आहे. असू द्या, त्यांच्या प्रश्नाला मिळतं जुळतं नसेल. बुवा तुम्ही सुद्धा माझ्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, व्यासपीठावर आहे, चुकीचं आहे, अजून वाचन करा, नक्कीच उत्तर मिळेल. अजून म्हणतात बुवा की स्तवन, माझ्या स्तवनावर बोलले. बुवा तुला अधिकार नाही, माझं स्तवन कपाळचा तुला अधिकार नाही. आणि म्हणतो जीवीच्या जीवा जपाव भिवा. जीवीच्या जीवा शब्द बुवा तर गायकाचा आहे रे. ए छाकण्यानं मिरवायच्या राजेश बुवा, माझ्या समोर छाकण्यानं मिरवायच्या. या माझ्या म्हणून काय म्हणतो बघ, या माझ्या राजेश बुवाला रोज रोज नव्यानं हवा. या माझ्या बुवा बाकासूर, मी मथुर, मी पण कमी आहे काय? मी कमी आहे? अरे बुवा पाय लाकडा झाला ना तर तुला वडील मी. माझ्या समोर नाही छाकऱ्या मिरवायच्या. या राजेश बुवाला रोज रोज नव्यानं हवा, उद्यानं लावा. या बुवाला उभ्यानं लावा म्हणजे काय? तर मेलं वसतं काय? उभ्यानं बोट लावायवा, नाही तर त्या बुवाचा चिमटा काढल्याशिवाय बुवा चिडत नाही. फिरव अजून बुवाने सुंदर विषय परवाचंच गाणं मारलं नाही झाला, जुना अजून नाही जायत बुवांचं. असू दे, आम्ही नवीन देतो, आम्ही नवीन देतो बुवा. म्हणून जीवीच्या जीवा बुवाची काढली असते मी हवा. हवा बोलला नाही बुवा, तोडावरला ना. म्हणून बुवा म्हणतो अरे दुसऱ्याची बाई यानं ओळखली नाही, गेला लाजून हा चंद्र, सध्या पाहून गेला धावून वास काढीत देवेंद्र. वास बुवा कसा वास काढला इंद्रान? मी नाही काढलेला बुवा, मी कडली तुझ्याकडे फिरागलोच नाही. असू दे, वास इंद्रान कसा काढला उत्तर देतं, लक्ष असू द्या. हो अरे नावाला डाग लाव अशी तुझी फसलीच बाई, अनवासनेच्या पायी त्या बाईला पडली खाई. भोगतो हा इंद्र, अरे भोगतो हा इंद्र, त्याचं नाद कोणी नाहीच घेई. म्हणून हा इंद्र काय म्हणतो, राजेश बुवा ऐका, समजने वाले को काफी गाडवाला किती मारा तर जलनातच. हा म्हणून वासन बाई लागली या घाई, हो
होता नशिबी हा इंद्र तुझ्या नशिबी हा इंद्र संधी साधून घरी जाऊन हिला लाजवतो देवेंद्र संधी साधून घरी जाऊन एका बांगडीचं काय तर लाल केलंय बुवा म्हणाला लाल झाला जल्ला टाकला एवढ्यातच कसा असू द्या आयोजकांचं म्हणणं आहे आणि मी निश्चितपणे त्यांचा आदर्श ठेवतो बुवांची बांगडी बुवा म्हणतात सुंदर गाणं आहे गाणं सुंदर आहे यंदा म्हणलं असतं पण आता वेळ नाही म्हणून एक शॉर्टकट मध्ये की लक्ष असू द्या हा फक्त बघा झिम पाणी मा काय म्हणायचं मला लक्ष असू द्या छान दिसतो या रूपात राजेश कसा गातोय स्वरात भाषा म्हणतात कसा दिसतो या रूपात कसा गातोय स्वरात दिल सोडून याला वाऱ्यावर दिल सोडून याला वाऱ्यावर हरी बोले रुचित भोकात गोवाच्या घालूया भोकात सोडून हे वाऱ्यावर तिला सोडून हे वाऱ्यावर हरी बोले रुचिते धन्यवाद आलेलं पारितोषिक ईश नामी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक रोहित दादा जाधव माझे मित्र शाहिरांच्या ढोलकीपट्टन शैलीवाले यांच्या माध्यमातून सुद्धा सॉरी 101 रुपयाचं पारितोषिक आणि पुंडलिका परीती जडावी हो पुंडलिका परीती जडावी आई बापाची सेवा घडावी आई बापाची सेवा घडावी